नमस्कार मित्रांनो, मी राजेश सांगळे, तुमचा स्टॉक मार्केट कोच. मला स्टॉक मार्केटचा 15 वर्षाचा अनुभव आहे आणि त्यापैकी 12 वर्ष मी फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणजे FIs, HSBC आणि डॉयशे बँक या दोन इन्व्हेस्टमेंट बँकांसोबत मी कित्येक वर्ष लंडनला काम केलं, काही वर्ष भारतामध्ये केलं आणि या दरम्यान माझा स्टॉक मार्केटचा पाया मजबूत झाला. आणि हे सर्व शिक्षण मराठी लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून मी धडपड सुरू केली. 2016 पासून मॅक्स कॅपिटल या कंपनीची स्थापना केली. मॅक्स कॅपिटलच्या माध्यमातून कित्येक विद्यार्थी फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंग सक्सेसफुली करतायत, भरपूर पैसे कमवत आहेत. मित्रांनो, फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंग म्हटलं की खूप मोठा गोंधळ तुम्हाला बाहेर दिसतोय. कित्येक ट्रेनर जे आहेत ते फक्त बुकिश तुम्हाला शिकवतात आणि ओपन इंटरेस्ट, डेल्टा, गॅमा, थीटा, वेगा, पुट कॉल रेशो, त्याच्यानंतर विक्स, व्हॉलॅटिलिटी इंडेक्स, असा सगळा गोंधळ आहे. म्हणजे हे सगळं डोकं गरगरायला होतं. म्हणजे कोणीच तुम्हाला कॉल कधी घ्यायचा, पुट कधी घ्यायचा, नेमकी एंट्री कुठे करायची, एक्झिट कुठे करायची, क्वालिटी ट्रेड 4 स्टार 5 स्टार तुम्हाला देत नाही. ही गोष्ट माझ्या जेव्हा लक्षात आली मित्रांनो, तेव्हा मी 10-12 लाख रुपये माझ्या शिक्षणावर खर्च केला. आणि माझे जे ट्रेनर आहेत US, UK आणि काही मुंबईमधले, तर त्या सर्वांमुळे माझ्या एकच गोष्ट लक्षात आली की तुम्हाला जर फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल तर 3 गोष्टी तुम्हाला अत्यंत स्ट्रॉंग लागतात. एकतर तुम्हाला प्राइस ऍक्शन तुमची स्ट्रॉंग असली पाहिजे, त्याच्यानंतर मोमेंटम, त्या स्टॉकचं तुम्हाला पकडता आलं पाहिजे, त्याची व्हॉलॅटिलिटी तुम्हाला हँडल करता आली पाहिजे. बाहेर सर्वच सांगतात की व्हॉलॅटिलिटी वाढलं की त्याच्यामध्ये जम्प करू नका. व्हॉलॅटिलिटी आणि मोमेंटम नसेल तर तुम्हाला त्या कॉल आणि पुट मध्ये पैसेच मिळत नाही. मित्रांनो, मी जे काही ट्रेनिंग डिझाईन केलं आणि मी स्वतः ट्रेड करतो ते जगातलं बेस्ट आहे. जगातलं बेस्ट सिलेबस घेऊन मी तुमच्यापर्यंत आलोय. फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंग जर आपण करत असाल तर त्याला एक सेकंडरी इन्कम म्हणून सुरुवात करा आणि नंतर कित्येक विद्यार्थी आज फ्युचर आणि ऑप्शनकडे प्रायमरी इन्कम किंवा करिअरचा मार्ग म्हणून ते त्याच्याकडे बघायला लागलेले आहेत. तर तुम्ही अशी सुरुवात करा आणि भांडवल फार थोडं लागणार आहे. एक 5-10 हजारापासून आपण सुरुवात करणार आहोत. निफ्टी किंवा बँक निफ्टी ट्रेड पासून आपण सुरुवात करणार आहोत. त्याच्यानंतर मी तुम्हाला घेऊन जाईल स्टॉक ऑप्शन्सकडे, नंतर आपण हेजिंग स्ट्रॅटेजीज आणि नंतर सर्वात शेवटी आर्बिट्राज आणि ऑप्शन रायटिंग. ऑप्शन रायटिंग ही तर एक नोकरीच आहे. ऑप्शन रायटिंगचा सक्सेस रेशो हा 80, 85, 92% आहे आणि मी कित्येक वर्षांपासून ऑप्शन रायटिंग करतो, स्वतः करतो. त्याच्यामुळे तुम्ही या प्रवासाला सुरुवात करा. तुमच्या डोक्यातले सर्व गैरसमज काढून टाका आणि फ्युचर ऑप्शन ट्रेडर व्हा, एक प्रोफेशनल ट्रेडर व्हा. मित्रांनो, तुम्हाला निश्चितच या प्रोग्राम बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असेल. मी तुमची उत्सुकता ताणणार नाही आणि आपण ताबडतोब त्या प्रोग्रामवरती जाऊया. हा काय प्रोग्राम आहे मित्रांनो? एक लाईव्ह बॅच आपण प्लॅन करतोय, फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंग. दिनांक 17-18 एप्रिलला ही बॅच होते. सकाळी 10ला ही बॅच सुरू होईल आणि दुपारी 3 पर्यंत असेल. मध्ये एक लंच ब्रेक असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 19 तारखेला लाईव्ह मार्केटमध्ये कसं ट्रेडिंग करायचं, एक्झिक्युशन करायचं, स्टॉप लॉस कसा लावायचा, प्रॉफिट कसा बुक करायचा, हे सर्व काही मी 19 तारखेला घेणार आहे. कोरोनानंतर चित्र अगदी झपाट्याने बदललेलं आहे. कित्येक लोकांच्या नोकऱ्या गेल्यात, काही लोकांचे उद्योगधंदे बुडालेत आणि पुढे आणखी वाईट काळ येऊ शकतो. तर त्या काळासाठी तुम्हाला स्वतःला प्रिपेअर करा. अजूनही थोडस जागे व्हा आणि या संधीचा अवश्य लाभ घ्या. कारण फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंग हे एकतर तुमचं सुरुवातीला सेकंडरी इन्कम असणार आहे आणि नंतर त्याला प्रायमरी इन्कमचं स्वरूप द्या. याच्यामध्ये तुम्ही करिअर सुद्धा करू शकता. मोमेंटम आणि व्हॉलॅटिलिटी लागते. मोमेंटम साठी मी 2 ब्रह्मास्त्र वापरलेले आहेत. RSI मी वापरतो आणि ADX वापरतो. आता कित्येक प्रकारचे जे 90% ट्रेडर RSI ला 70-30च्या लेवल्स वापरतात, ती अंधश्रद्धा आहे. किंवा जे प्रोफेशनल ट्रेडर आहेत ते 60-40च्या लेवल्स वापरतात. त्याच्यानंतर ADX आणि RSI हे मोमेंटम साठी मी वापरणार आहे आणि व्हॉलॅटिलिटी साठी एक आणखी एक ब्रह्मास्त्र आहे, त्याचं नाव आहे बोलिंजर बँड. मित्रांनो, हे सिलेबस असणार आहे. मी सगळे बेसिक्स तुमचे क्लिअर करून घेणार आहे. डेरिव्हेटिव्ह मार्केट काय असतं, फ्युचर ट्रेडिंग काय असतं, ऑप्शन ट्रेडिंग काय असतं, त्याला भांडवल किती लागतं, त्याच्यानंतर मार्जिन किती लागतं,
मार्क टू मार्केट म्हणजे कन्सेप्ट काय, प्रीमियम म्हणजे काय, रोल ओव्हर म्हणजे काय, त्याच्यानंतर ओपन इंटरेस्ट थोडाफार, ऑप्शनचे बेसिक्स, ऑप्शनचं प्राइसिंग, प्रीमियम म्हणजे काय, इंट्रिन्सिक व्हॅल्यू, टाइम व्हॅल्यू, व्हॉलेटिलिटी व्हॅल्यू, या सर्व गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. सगळ्यात जबरदस्त सिंगल लेग स्ट्रॅटेजीज म्हणजे कॉल घ्यायचा किंवा पुट घ्यायचा. आणि याच्यासाठी आपण जगातली बेस्ट ऑफ द बेस्ट स्टार ट्रेडिंग सिस्टीम वापरणार आहोत. प्रत्येक ट्रेडला आपण रेटिंग देतो, 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार. मित्रांनो, स्टॉक ट्रेडिंग इज अ गेम ऑफ प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी जितकी जास्त तुमच्या बाजूला, तेवढे तुमचे पैसे मिळवण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर लॉंग ऑप्शन्स केव्हा करायचे, त्याच्यासाठी RSI, बोलिंजर बँड, ADX आणि कॅन्डलस्टिक प्राइस ऍक्शन. शॉर्ट ऑप्शन्स, शॉर्ट सेल कधी करायचे, त्याचं सेम आपण तो लॉजिक त्याला वापरतो. बँक निफ्टीची एक जबरदस्त ऑप्शन एक्सपायरी स्ट्रॅटेजी पण मी तुम्हाला देणार आहे. आणि हा वेबिनार जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला, आणखी एक स्ट्रॅटेजी जी तुम्हाला फ्री मिळणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, कारण या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बँक निफ्टी गुरुवारी पैसे कमवण्यासाठी मी एक फ्री ऑफ कॉस्ट एक स्ट्रॅटेजी दिलेली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, बऱ्याचशा स्ट्रॅटेजीज ह्या इनडिसिजन स्ट्रॅटेजीज असतात, इव्हेंट स्ट्रॅटेजीज असतात. इव्हेंटचे प्रकार बरेच असतात, मेजर इव्हेंट, मायनर इव्हेंट. तर मेजर इव्हेंटला कुठली स्ट्रॅटेजी वापरायची, मायनर इव्हेंटला कुठली स्ट्रॅटेजी वापरायची, त्या सर्व स्ट्रॅटेजी मी घेणार आहे. याला हेजिंग स्ट्रॅटेजीज म्हणतात. हेजिंगचा अर्थ असा होतो की आपण तेजी मंदीच्या दोन्ही पोझिशन सोबत घेतो आणि खूप कमी भांडवल लागतं ऑप्शनला. एक 30-40 हजारामध्ये आपला ऑप्शनचा ट्रेड सुरू होतो. आणि काय असतं की मार्केट कोणत्या डायरेक्शनला जाऊ, मार्केट जाणारच असतं, कारण जेव्हा इव्हेंट येतात तेव्हा मार्केट गप्प बसत नाही, मार्केट साईडवेज जात नाही, मार्केट वर जातं किंवा खाली जातं. दोन्ही केसमध्ये आपल्याला छान सुंदर पैसे मिळतात. एक हिरो होतो, एक झिरो होतो. त्याच्यानंतर बऱ्याचशा स्ट्रॅटेजी सगळी नावं मी लिहिली आहेत. कव्हर्ड कॉल, कव्हर्ड पुट, ओके. त्याच्यानंतर बुल कॉल स्प्रेड, बिअर पुट स्प्रेड, आणि सर्वात शेवटी एक 100% प्रॉफिटची स्ट्रॅटेजी बॉन्ड पेपरवर मी तुम्हाला लिहून द्यायला तयार आहे. ही स्ट्रॅटेजी सुद्धा मी घेणार आहे. मार्केटमध्ये असं कोणी सांगतं का? आहे तशी स्ट्रॅटेजी आहे. तर आपण आर्बिट्राजची ती स्ट्रॅटेजी शिकणार आहोत. चेरी ऑन केक, मी तुम्हाला फ्री स्कॅनर देणार आहे. फ्री स्कॅनरचा अर्थ असा होतो की संध्याकाळी ज्या काही स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितलं, मी त्याच्यामध्ये त्या कोड करून देणार आहे तुम्हाला. फक्त स्कॅनर रन केलं की पुढच्या दिवशी तुम्हाला कॉल कोणता घ्यायचा आणि पुट कधी कोणता घ्यायचा हे क्लिअर होईल. तुम्हाला फक्त चार्टवर जाऊन व्हेरीफाय करायचंय मित्रांनो. इतकं हे पॉवर पॅक सिलेबस, भारतातलं अनडाउटेडली सर्वात बेस्ट सिलेबस दिलेलं आहे. आपण या प्रोग्रामची वैशिष्ट्ये आता समजावून घेऊया. काय वैशिष्ट्य आहे त्या प्रोग्रामची? तुम्हाला 3 दिवस लाईव्ह मी स्वतः येऊन शिकवणार आहे. ते तुम्ही तुमच्या मोबाईलवर, लॅपटॉपवर किंवा कुठेही बसून ते तुम्ही शिकू शकता. 20 तारखेला लाईव्ह मार्केटमध्ये मी तुम्हाला कसा ट्रेड करायचा ते सुद्धा दाखवणार आहे. 1 वर्षाचा व्हिडिओ ऍक्सेस, या सर्व ट्रेनिंगचे व्हिडिओज तुम्हाला 1 वर्ष मिळणार आहेत. आणि ते व्हिडिओ तुम्ही आपल्या कन्व्हिनियन्सने केव्हाही बघू शकता, कितीही वेळेस बघू शकता. मित्रांनो, बरेच लोक ऑफलाईन ट्रेनिंग आहे का असा प्रश्न विचारतात. ऑफलाईनचा तोटा काय की मी समजा क्लासरूम ट्रेनिंग घेतलं तर तुम्हाला 3 महिन्यानंतर त्यातलं अर्ध आपल्या डोक्यातून निघून जातं. पण व्हिडिओचा बेनिफिट काय की एक गोष्ट तुम्ही 100 वेळेस बघू शकता आणि तुमचं एकही वाक्य मिस होत नाही. नोट्स तुम्हाला मिळणार आहेत, या प्रोग्रामच्या डाउनलोडेबल नोट्स तुमच्यापर्यंतच राहणार आहेत. 60 दिवसाचा 2 महिन्याचा व्हॉट्सअप सपोर्ट. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या सर्व अडचणींसाठी मी 60 दिवसाचा एक व्हॉट्सअप सपोर्ट, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला एंट्री मिळणार आहे आणि तुमच्या सर्व अडचणी मी स्वतः सोडवणार आहे. आणि त्या ग्रुपमध्ये छान डिस्कशन चालतं. तुमचे जे सोबतचे विद्यार्थी असतात ते सुद्धा याच्यामध्ये ट्रेडिंग करतात, स्क्रीनशॉट टाकतात. कित्येक विद्यार्थ्यांचे स्क्रीनशॉट येतात आणि तुमचा उत्साह वाढतो. या कोर्सला तुम्ही ऍडमिशन घ्या किंवा घेऊ नका, पण मी तुम्हाला एक एंजल ब्रोकिंग या प्रसिद्ध कंपनीचं डीमॅट अकाउंट फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे. 0% डिलिव्हरीला चार्जेस आहेत आणि एफएनओला आणि इंट्राडेला फक्त 20 रुपये ऑर्डर इतके चार्जेस आहेत. आणि या डीमॅट अकाउंट सोबत मी माझा स्वतःचा द सिक्रेट्स ऑफ मल्टीबॅगर स्टॉक हा 4000 रुपये किमतीचा कोर्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे. तुम्हाला जर हे डीमॅट अकाउंट उघडायचं असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन फक्त स्वतःची माहिती भरा, तुमचा मोबाईल, तुमची सिटी, तुमचं नाव, ओटीपी येईल तो ओटीपी टाका आणि एंजल ब्रोकिंगची टीम तुम्हाला कॉल करून
तुमचं अकाउंट उघडेल इतकं हे सोपं आणि सुटसुटीत आहे. आणि हा जो कोर्स आहे 4,000 किमतीचा, द सिक्रेट्स ऑफ मल्टीबॅगर स्टॉक, हा अत्यंत पॉवरफुल कोर्स आहे. कित्येक स्टॉक जे आज ज्यांची 10 पट, 5 पट, 20 पट वाढण्याची क्षमता आहे, ज्यांचा ब्रेकआउट मिळालेला आहे, कॅन्डलस्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न, व्हॉल्यूम, न्यूज, रिझल्ट असे सगळे क्लब करून 5 स्टार ट्रेड मिळालेला आहे, असे ब्रेकआउट तुम्हाला स्वतःला शोधता येणार आहेत. त्याच्यामुळे अजिबात ही संधी मिस करू नका. मल्टीबॅगर स्टॉक कसे शोधायचे आणि त्यातून मल्टिप्लाय तुमची वेल्थ कशी करायची हे नक्की शिका. ह्या कोर्स सोबत मी काही जबरदस्त ऑफर तुम्हाला दिलेले आहेत. पहिला बोनस कोर्स आहे, त्याचं नाव आहे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. 4,500 किमतीचा कोर्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. पोर्टफोलिओ कसा मॅनेज करायचा, चांगले स्टॉक कसे विकत घ्यायचे. मित्रांनो, जेव्हा आपल्याला फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग करून आपल्याला प्रॉफिट होतो, तेव्हा आपण फंडामेंटली अत्यंत स्ट्रॉंग स्टॉक जे असतात, मी उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला की एचडीएफसी बँक हा अत्यंत तगडा स्टॉक आहे, तर त्या प्रॉफिटमधनं असे फ्री स्टॉक मिळवायला शिका आणि तुमचा पोर्टफोलिओ बिल्ड करायला शिका. कारण तो पोर्टफोलिओ तुमच्या म्हातारपणाची, तुमच्या मुलांची, कुटुंबाची छान काळजी घेईल. कारण जेव्हा आपण पोर्टफोलिओ बिल्ड करतो तेव्हा आपल्याला बोनस, डिव्हिडंड, बायबॅक या सर्व माध्यमातून पैशाचं झाड, मनी प्लांट आपण लावत असतो. दुसरा बोनस कोर्स आहे फ्री कोर्स ऑन पॉवर पॅटर्न्स. एक टेक्निकल अनालिसिसचा एक बेसिक कोर्स मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिलेला आहे. त्यामध्ये कॅन्डलस्टिक पॅटर्न्स, चार्ट पॅटर्न्स, व्हॉल्यूम, मुव्हिंग ॲव्हरेज या सर्व गोष्टी आहेत. त्याच्यामुळे तुम्ही याच कोर्समध्ये, एका कोर्समध्ये तुम्हाला टेक्निकल अनालिसिस सुद्धा फ्री मिळतोय. त्याची कॉस्ट आहे 4,500 रुपये. टोटल 9,000 रुपये झालेत टोटल व्हॅल्यू आतापर्यंत. आणि या व्हिडिओचा ऍक्सेस तुम्हाला 1 वर्षापर्यंत मिळणार आहे. त्याची व्हॅल्यू 4,000 रुपये. टोटल व्हॅल्यू होते 13,000 रुपये. ऑनलाईन सपोर्ट माझा जो मी देणार आहे त्याला सुद्धा कॉस्ट आहे. त्याची व्हॅल्यू आहे 4,500 रुपये. टोटल व्हॅल्यू झाली 17,500 रुपये. आणि हा जो कोर्स आहे मित्रांनो, फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग, याची वर्थ व्हॅल्यू ही 12,000 रुपये. 12,000 मी एक शून्य कमी केलंय त्याच्यावरचं. याची वर्थ खरं म्हणजे 1,20,000 आहे. इतकी फी माझ्या ट्रेनर्सला मोजलेली. त्याच्यामुळे तुम्हाला भारतातले नव्हे तर जगातले बेस्ट ऑफ द बेस्ट कंटेंट मी मराठीतनं देण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे हा कोर्स अजिबात मिस करू नका. टोटल व्हॅल्यू 29,500 झाली आहे. आता तुम्हाला एक स्पेशल ऑफर देतो. अनबिलिव्हेबल प्राइसला तुम्हाला ही ऑफर मी देतो. अत्यंत मोजक्या जागा शिल्लक आहेत. ऑलरेडी काही जागा फिलअप झालेल्या आहेत आणि लिमिटेड पिरियडसाठी ऑफर मी तुम्हाला देतोय. ती ऑफर आहे 4,999. इतक्या सोप्या, सुटसुटीत आणि अट्रॅक्टिव्ह प्राइसला तुम्हाला हा कोर्स मिळतोय. मित्रांनो, हा माझा गुगल पे आणि फोन पे नंबर आहे. तुम्ही त्याच्यावरती व्हॉट्सअप सुद्धा करू शकता. तो नंबर आहे 5x840,352. आणि वर तुम्हाला इन्स्टामोजीची एक लिंक दिसते, जी मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये पेस्ट केलेली आहे. त्या लिंकवर जाऊन, इन्स्टामोजीची लिंक आहे, त्याच्यामुळे अत्यंत सिक्युअर्ड पेमेंट गेटवे आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, फोन पे, पेटीएम, कुठल्याही माध्यमातून, युपीआय, कुठल्याही माध्यमातून तुम्ही त्याला पेमेंट करू शकता. पेमेंट केलं की मला 5x840,352 ला तुमचा स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे तुमची सीट तुम्हाला बुक करता येईल. अत्यंत थोड्या जागा शिल्लक आहेत. लिमिटेड पिरियडसाठी ही ऑफर आहे. तुम्हाला जर कम्प्लीट स्टॉक मार्केट शिकायचं असेल तर हे 7 कोर्सेस, त्याचा मी कंबो पॅक तयार केलेला आहे. प्रत्येक कोर्सची फी मी बाजूला लिहिली आहे. स्टॉक मार्केट फंडामेंटल्स, टेक्निकल अनालिसिस, ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिस. चौथा कोर्स आहे दी पॉवर ऑफ इंट्राडे ट्रेडिंग. काही लोकांना फक्त इंट्राडे ट्रेडिंग करायचं असतं. फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग, करन्सी आणि कमोडिटीज ट्रेडिंग आणि द सिक्रेट्स ऑफ मल्टीबॅगर स्टॉक्स. या सर्व कंबो पॅकची जी टोटल कॉस्ट आहे ती 33,000 रुपये. पण काही पिरियडसाठी ही ऑफर सुद्धा सुरू आहे. तुम्हाला फक्त 16,000 रुपयामध्ये हे सर्व प्री रेकॉर्डेड ऑनलाईन कोर्सेस टीचेबल या अत्यंत चांगल्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मिळणार आहेत. पण हे प्री रेकॉर्डेड आहे. त्याच्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ, ऑलमोस्ट 48 ते 50 तासाचे व्हिडिओ याच्यामध्ये मी दिलेले आहेत. आणि याला सुद्धा 1 वर्षाचा सपोर्ट आहे. याचा ग्रुप वेगळा असतो, त्याच्यामध्ये भरपूर डिस्कशन चालतं. आणि यांना प्रोफेशनल ट्रेडर व्हायचं आहे त्यांच्यासाठी अत्यंत छोट्या प्राइसला ही एक गुंतवणूक आहे. मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये तुमच्या प्रवासाला आजच सुरुवात करा.
पुढची काही मिनिटं नीट लक्ष देऊन फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंग काय असतं, कसं चालतं, बेसिक्स काय, फ्युचर ट्रेडिंग म्हणजे काय, ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय, त्याला भांडवल किती लागतं, आणि सर्वात शेवटी एक जबरदस्त बँक निफ्टी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला दिलेली आहे. पुढची काही मिनिटं पुढचा हा व्हिडिओ संपेपर्यंत नीट बघा आणि फ्युचर ऑप्शनचे बेसिक्स क्लिअर करा. मला खात्री आहे मित्रांनो, तुमच्यापैकी प्रत्येक जण एक योग्य निर्णय घेईल, एक थोडंसं धाडस करेल, फ्युचर ऑप्शन ट्रेडिंग सर्व समजावून घेईल. कारण 90% ट्रेडर हे मातीत जातात, कारण ते अंदाजून फायरिंग करतात. 10% आम्ही मोडतो. मी स्वतः एक फंड मॅनेजर आहे. आम्ही स्टार ट्रेडिंग कन्सेप्ट राबवतो. त्याच्यामध्ये चांगले प्रोबॅबिलिटी, चांगले क्वालिटी ट्रेड्स आम्ही घेतो आणि ट्रेडिंग करतो. मला खात्री आहे यू विल जॉईन अस. 18 तारखेला आपण सर्व भेटणार आहोत. तेव्हा ही अपॉर्च्युनिटी मिस करू नका. 2 प्रकारचे मार्केट असतात. एक मार्केट असतं कॅश मार्केट, दुसरं मार्केट आहे डेरिव्हेटिव्ह मार्केट. कॅश मार्केटला स्पॉट मार्केट असे म्हणतात, रोखीचा बाजार असे बोलतात. आता या 2 महिला इथे दिसतात बाजारामध्ये. काय केलंय त्या महिलेने? काहीतरी फळं विकत घेतलीत. कोणाकडून? सेलर कडून. 1 किलो समजा डाळिंब घेतलेत. डाळिंबाचा भाव 100 रुपये होता. त्या गृहिणीने 1 किलो डाळिंब घेतले आणि 100 रुपये तिला दिले. म्हणजे डिलिव्हरी घेतली मालाची आणि पैसे दिले. हा व्यवहार आपण दररोज करतो. दुकानावर जातो, काउंटरवर पैसे देतो, माल घेतो. याला कुठलं मार्केट म्हणतात? कॅश मार्केट. आता डाळिंब या शब्दाऐवजी तुम्ही त्याला कुठल्याही स्टॉकचं नाव देऊ शकता. की मी बाजारामध्ये उभा आहे आज. NSE आणि BSE नावाचे 2 बाजार आहेत, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. तर या बाजारामध्ये तुम्ही काहीतरी पैसे दिले, 1400 रुपये दिले आणि एक स्टॉक इन्फोसिसचा किंवा HDFC बँकेचा विकत घेतला, रोखीने विकत घेतला. त्याची डिलिव्हरी तुम्हाला ताबडतोब मिळते का? तो तुमच्या हातात ताबडतोब येतो का त्या क्षणाला? नाही. भारतीय बाजाराचा एक नियम आहे T+2. आज तुम्ही शेअर विकत घेतला बाजारात की तुम्हाला 2 दिवसांनी तो शेअर तुमच्या डीमॅटला जमा होतो. मला खात्री आहे कॅश मार्केट समजायला कोणालाच अडचण नसावी. कॅश मार्केट म्हणजे काय? आपण पैसे देतो आणि त्या बदल्यात आपल्याला शेअर्स मिळतात. हे झालं कॅश मार्केट. आता दुसरा एक बाजार आहे डेरिव्हेटिव्ह मार्केट. त्याला वायदा बाजार, बदला सिस्टीम असे काही शब्द आहेत जुने. ओके. उधारीचं मार्केट. तुमच्या मुलाचा समजा वाढदिवस आहे, 15 एप्रिलला वाढदिवस आहे तुमचा. तुम्ही बाजारात जाता. बाजारात गेल्यावर तुम्ही त्या दुकानदाराला तुम्हाला टोमॅटो घ्यायचे, 100 किलो टोमॅटो घ्यायचे, तुमच्या घरी फंक्शन आहे. तर 100 किलोचा तुम्ही सौदा करताय त्या दुकानदाराशी. केव्हाचा सौदा करताय? भविष्यातला सौदा करताय. तारीख किती आहे? 15 एप्रिल. भाव ठरवता तुम्ही. भाव सांगता की बाबा मला ठीक आहे 30 रुपये किलोने चालतील मला टोमॅटो. किती रुपयाचा सौदा झाला? 100 गुणिले 30 म्हणजे 3000 रुपयाचा 100 किलो टोमॅटोचा सौदा तुम्ही आज त्या बाजारात करताय. मग तो दुकानदार काय म्हणतो? सर काहीतरी टोकन द्या ना, मला मार्जिन द्या ना, प्रीमियम द्या ना, काहीतरी टोकन रक्कम ऍडव्हान्स द्या ना. तुम्ही काय करता? त्याला 3000 पैकी 500 रुपये त्याला टोकन देतात. ओके. आणि घरी येतात. यालाच डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणतात. भविष्यातला सौदा. आज तुम्ही 30 रुपये फिक्स केलाय. 15 एप्रिलला तुम्ही बाजारात गेल्यावर त्या टोमॅटोचा अगदी 100 रुपये जरी झाला, तुम्हाला काही फरक पडणार नाही, कारण तुम्ही 30 रुपयाला सौदा फिक्स केलाय. या सौद्याची एक्सपायरी डेट कोणती आहे? 15 एप्रिल ही आहे. 15 एप्रिलला तुम्ही सकाळी सकाळी जाणार, फ्रेश टोमॅटो काढणार त्याच्याकडून 100 किलो आणि घरी येणार. माझ्या शहराच्या बाजूला नारायणगाव, मंचर, सिन्नर अशी काही गावं आहेत तालुक्यात, खेड, मंचर. त्या भागामध्ये भरपूर शेतकरी हे बटाट्याचं उत्पादन घेतात. ते काय करतात? रांजणगावला पेप्सिको फूड्स नावाची कंपनी आहे. ती कंपनी काय करते? वेपर्स तयार करते. कुठले वेपर्स? लेज वेपर्स, ज्यात 80% हवा असते ना, फुगा असतो ना तो, आणि काही तुमच्या हाती लागले तर वेपर्स असतात. ते काय करतात? भविष्यातला सौदा तय करतात व्यापार आपल्या शेतकऱ्यांसोबत. ती कंपनी काय करते? कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करते. की दिवाळीच्या आसपास नोव्हेंबर 2021ला आम्हाला माल पाहिजे,
त्या सीझनला माल पाहिजे आणि त्या सीझनला आम्हाला 40 रुपये किलोने आम्हाला बटाटे पाहिजेत. 40 रुपये किलोने बटाट्यांचा सौदा होतो. मी हायपोथेटिकल सांगतोय. आणि नंतर ती कंपनी त्यांच्याकडून तो माल उचलते, त्यांच्या वेअर हाऊसला ठेवते. म्हणजे 40 रुपये फिक्स झालं. या दोन्ही गोष्टीमध्ये विन विन सिच्युएशन आहे. विन विन कसं आहे? शेतकऱ्यांना आपला भाव मिळाला आणि कंपनीला आपला भाव मिळाला. फिक्स दोघांची प्रॉफिट लॉस कॅल्क्युलेट करून त्यांना दोघांनी परवडतं. विन विन सिच्युएशन आहे, भविष्यातला सौदा आहे. आणि डेरिव्हेटिव्ह मार्केटचा जन्मच याच्यासाठी झालेला आहे, हेजिंगसाठी त्याचा वापर केला जातो, भविष्यातला सौदा ठरवण्यासाठी वापर केला जातो. आता समजा माझी जर सोन्याची खाण असेल समजा माझ्या मालकीची, आता बटाट्याचं ठीक आहे, बटाट्याचे म्हणजे शेतकऱ्यांसाठी ठीक नसतं, पण मला एक सांगा की भविष्यामध्ये जर सोन्याच्या किमती पडल्या केवढा अनर्थ होईल. माझ्या खाणीतून सोनं निघतंय आणि बाजारात भावच नाहीये. तर भविष्यातला हेजिंग, भविष्यातला सौदा ठरवून देणारं हे मार्केट आहे. डेरिव्हेटिव्ह मार्केट आणि कॅश मार्केट मधला फरक तुम्हाला स्पष्ट झाला असेल. डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे भविष्यातलं मार्केट आहे, उधारीचं मार्केट आहे, वायदा बाजार आहे, वायदा करतो आपण भविष्यातला. फ्लॅटचे सौदे पण असेच होतात ना. फ्लॅटचा आपण काय करतो, आपण डिलिव्हरी घेतो फ्लॅटची, भविष्यात डिलिव्हरी असते. आपण काहीतरी टोकन रक्कम त्यांना देतो आणि त्यांच्याकडून आपण त्या गोष्टी तो भाव फिक्स करतो भविष्यातला. डेरिव्हेटिव्ह इज अ कॉन्ट्रॅक्ट. कोणामधला कॉन्ट्रॅक्ट आहे? दोन पार्टीज मधला. दोन पार्टीज कोणत्या? बायर आणि सेलर. कुठला सौदा होतो? एकतर त्याचा क्वांटिटीवरती सौदा होईल आणि प्राइस वरती सौदा होईल, भविष्यातला सौदा. आणि कुठल्या तारखेच्या आत तो सेटल करायचा त्याचा सौदा होईल. मित्रांनो, 4 प्रकारचं डेरिव्हेटिव्ह मार्केट असतं. फ्युचर मार्केट, ऑप्शन्स मार्केट, फॉरवर्ड आणि स्वॅप्स. फॉरवर्ड आणि स्वॅप्स वरती आपण अजिबात बोलणार नाही. आणि हे कुठल्या बाजारात केलं जातं? सगळ्या बाजारांमध्ये फ्युचर आणि ऑप्शन मार्केट उपलब्ध आहे. कोणते कोणते बाजार आहेत सध्या? सकाळी 9:15 वाजल्यापासून रात्रीच्या 11:30 वाजेपर्यंत तुम्हाला बाजार उपलब्ध आहे. आपण उगाच बसतो ते टाइमपास, ते T20 ब्ला ब्ला ब्ला, T20, फेसबुक, व्हॉट्सॲप, गुड मॉर्निंग, मोदी, गांधी, बांगलादेश, असं काय 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 करत बसतो. तुम्हाला पैसे कमवण्याची एक मोठी संधी बाजारात उपलब्ध आहे. आणि आजकाल मोबाईलवर सुद्धा करता येतं. सॉफ्टवेअर खूप पॉवरफुल आले आणि भांडवल कमी लागतं. मी अत्यंत जबाबदारीने सांगतोय, डेरिव्हेटिव्ह मार्केटला सुरुवात करायला तुम्हाला फक्त 2,500 ते 3,000 रुपयापासून सुरुवात करायची आहे सगळ्यांनी. ऑप्शन एक्सपायरीला तुम्हाला फक्त 5, 7, 10,000 रुपये लागणार आहेत. त्याच्या पलीकडे भांडवल लागत नाही. ऑप्शन्स पासून सुरुवात करायची, बँक निफ्टी पासून सुरुवात करायची, इथेच भांडवल तयार करायचं, बाहेरून आणू नका 5 लाख रुपये. इथेच भांडवल तयार करायचं, भांडवल वाढवत न्यायचं, नंतर मल्टिपल लॉटमध्ये काम करायचं, अशा प्रकारे. आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट शिकणं हा अगदी तसाच प्रकार आहे जसं तुम्ही 4 व्हीलर चालवायला शिकता. जेव्हा आपण 4 व्हीलर चालवायला शिकतो मित्रांनो, तेव्हा फार सोपं आहे. आपण काही 5व्या गिअरमध्ये गाडी टाकत नाही पहिल्यांदा. पहिला गिअर, दुसरा गिअर, गाडी बंद पडते, गाडी गिअर अडकतात, तुम्ही कन्फ्युज असतात, कॉन्फिडंट नसतात, 4 पॉईंट तुम्हाला गाडीचे लक्षात येत नाही. एक 6 महिन्यानंतर तुम्ही छानपैकी 5वा गिअर टाकून मुंबईला जाऊन येतात. तसा जर वेळ तुम्ही द्यायला तयार असाल तर डेरिव्हेटिव्ह मार्केट कॅन बी युअर सेकंड सोर्स ऑफ इन्कम. आणि बरेच विद्यार्थी माझे आता त्याला प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम गृहीत धरतायत. आपल्या क्लासमध्ये आपले सुमित आहेत सांगलीचे, ते गोल्डमध्ये ट्रेडिंग करतायत. फक्त ते 2 वर्षापासून माझ्यासोबत आहेत, फक्त गोल्ड. असा तुमचा फ्लेवर तयार करा. डेरिव्हेटिव्ह मार्केटवर आपण परत येऊया. या चित्रात जे दिसतंय, बायर आणि सेलर आहेत दोघं. आम्ही 4 मित्र सकाळी भेटतो, आम्ही काहीतरी बॅडमिंटन खेळायला जातो किंवा जॉगिंगला जातो. आम्ही चहा पीत बसलोय एका कॅफेवर. एक मित्र आहे माझा, राम आणि श्याम असे 2 मित्र आहेत. जो राम आहे त्याला कंपनी स्वित्झर्लंडला पाठवते 4 वर्षासाठी, पण त्याने आत्ताच होंडासाठी गाडी घेतली. त्या गाडीची किंमत 10 लाख रुपये. राम त्याला जायचं स्वित्झर्लंडला, त्याने गाडी घेतली. तो राम काय म्हणतो, अरे मला गाडी विकायची, मला काय गाडी ठेवून फायदा नाही त्या गाडीचा, मी काय करेल आता, गाडी विकेल. श्याम म्हणतो मला गाडी पाहिजे, मला गरजच होती गाडीची. मित्र, सांग काय भाव देशील? तो म्हणतो चल 10ला 10. ठीक आहे, दोघांमधला सौदा ठरतो. पण श्याम काय बोलतो की माझ्याकडे पैसे नाही आहेत एवढे, मी तुला भविष्यात पैसे देईल. केव्हा पैसे देईल? 31 मेला मला कुठलं तरी पेमेंट येणार आहे. 31 मेला मला कुठलं तरी पेमेंट येणार आहे. काय जे असेल त्याला, एखादी एफडी मॅच्युअर होते किंवा काय काय जे होतं
काहीतरी होणार आहे आणि त्याला पैसे येणार आहेत. त्याला सेलर काय सांगतो, मला काहीतरी पैसे दे मित्र, काहीतरी टोकन दे. भविष्याला सौदा आपण तय करू, आपण ठरवू, पण मला तो काहीतरी टोकन अमाऊंट दे. तर तो त्याला 50,000 रुपये देतो. जागच्या जागेवर त्याला 50,000 रुपये देतो. आणि गाडीचा लॉट किती आता, आपण लॉट मध्ये बोलूया. एक गाडी आहे फक्त या सौद्यामध्ये. तो कितीही गाड्यांचा सौदा असू शकतो, 5 गाड्या, 10 गाड्या. तो लॉट झाला. त्याला काय म्हणतात, लॉट. नीट आहे का, हा सौदा जर तुम्हाला कळला तर तुम्हाला अर्ध डेरिव्हेटिव्ह कळलं, डेरिव्हेटिव्हची कन्सेप्ट तुम्हाला कळली. दोन पार्टी आहेत, राम आणि श्याम. रामला स्वित्झर्लंडला जायचंय लॉंग टर्म साठी, त्याची कंपनी त्याला पाठवते. त्याची गाडी आहे होंडा सिटी. त्या होंडा सिटीला अंडरलाईंग ऍसेट म्हणतात. ओके. आणि हा जो सौदा आपण डिस्कस करतोय याला डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट म्हणतात, दोघांमधलं. ही गाडी झाली अंडरलाईंग ऍसेट. या गाडीची किंमत किती आहे, 10 लाख रुपये. याला म्हणतात कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू. या गाडीला काय, 10 लाखाला काय म्हणतात, कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू. या सौद्यामध्ये एकच गाडीचा सौदा होतोय, त्याला म्हणतात एक लॉट. एक लॉट आहे, त्यात एक गाडी आहे. ओके. 50,000 बायर त्याला टोकन म्हणून देतोय, त्याला टोकन म्हणून तो देतोय 50,000. त्याला म्हणतात मार्जिन, प्रीमियमच्या भाषेत, आपल्या फ्युचरच्या भाषेत. आणि ऑप्शनच्या भाषेत त्याला प्रीमियम असं बोलतात. या सौद्याची एक्सपायरी डेट किती आहे, 31 मे 2021. त्याच्या पुढे जर सौदा लांबला तर मार्जिन बुडाला, एक्सपायरी डेट आहे. या गोष्टी जर क्लिअर झाल्या असतील तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट कळला. आता भविष्यात 3 शक्यता आहेत. भविष्यात समजा 1-2 महिना गेला, त्या गाडीची किंमत 10 लाख राहू शकते. बायर सेलर आपसात सेटल त्यांना करता येईल, तोच सौदा त्यांना फुलफिल करता येईल. पण भविष्यात असं झालं की त्या गाडीची किंमत 12 लाख झाली, कोण खुश होईल, बायर, कारण त्याने 10 लाखाला कॉन्ट्रॅक्ट फिक्स केलाय. भविष्यात बाजारात किंमत 12 लाख जरी झाली तर तो सेफ आहे. तो काय म्हणेल, चल राहिलेले पैसे घे मित्र, आणि नंतर राहिलेले पैसे घेऊन मला गाडीची डिलिव्हरी दे 31 मेच्या आत किंवा 31 मे पर्यंत, त्याच्यानंतर नाही. तिसरी एक शक्यता, गाडीची किंमत 8 लाख झाली, सेलर खुश होईल ना, तो डान्स करेल. पण इथे कॅच आहे, जो बायर आहे तो काय म्हणेल, 50,000 रुपये चल तुला ठेवून घे, काही फरक नाही पडत, तुझ्याकडून कशाला 10 लाखाला घेऊ मी काय करेल, तुला 50 जाऊ दे, बाजारात जाईल आणि 8 लाखाला गाडी घेईल, तरी मला गाडी 8.5 लाखाला पडतंय. म्हणजे बायरकडे एक ऑब्लिगेशन नाहीये बायरला. त्याला राईट आहे, राईट टू बाय ऑर सेल. तो फुलफिल करू शकतो सौदा किंवा सोडून देऊ शकतो. हा जो कॉन्ट्रॅक्ट आपण डिस्कस करतोय याला ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट म्हणतात, जिथे ऑब्लिगेशन नसतं बायरला. आता त्याला फ्युचरचा कॉन्ट्रॅक्ट जर आपण असं बोललो तर दोघांनाही ऑब्लिगेशन आहे. बायरला घ्यावंच लागेल, सेलरला विकावंच लागेल. या दोघांमध्ये तो सौदा होईलच, दोघांमध्ये सौदा होणार म्हणजे होणार. हा सौदा जर तुम्हाला कळला असेल तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मार्केट. आता या गाडीच्या ऐवजी फक्त त्याला शेअरचं नाव द्या, रिलायन्सचा कॉन्ट्रॅक्ट, डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट. रिलायन्सचा लॉट कितीचा आहे, 505 इतक्या शेअर्सचा आहे. किती शेअर्स, 505. तो एक लॉट झाला रिलायन्स, लक्षात घ्या. बाकी सर्व टर्म्स सारख्याच. कोणत्या टर्म्स, ह्या ज्या मी तुम्हाला सांगितल्या आतापर्यंत, ह्या सर्व टर्म्स सारख्याच. डेरिव्हेटिव्हचा कॉन्ट्रॅक्ट स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा असू शकतो, करन्सी मार्केटमध्ये सुद्धा असू शकतो. करन्सी ते बिटकॉइन ते सोडून द्यायचं बाजूला, क्रिप्टो मला काही माहित नाही त्याच्याबद्दल. करन्सी मार्केट किंवा कमोडिटीज मार्केट. कमोडिटीज मार्केटमध्ये भारतातले 2 मार्केट प्रसिद्ध आहेत. एक सर्वात मोठं मार्केट आहे मल्टी कमोडिटी एक्सचेंज, MCX, आणि दुसरं मार्केट आहे NCDEX, नॅशनल कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज. ऑल राईट. या बाजारात काय ट्रेड होतं, बेस मेटल्स आणि बुलियन मेटल्स. बुलियन मेटल्स कुठले, गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम सुद्धा होतं आधी, ते निघालं. बेस मेटल्स कुठले, ऍल्युमिनियम, सिल्वर, झिंक, हे सगळे.
नंतर एनर्जी प्रोडक्ट्स, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस यासारखे प्रोडक्ट. आणि एनसीडीएक्स या बाजारामध्ये ऍग्रो कमोडिटीसाठी प्रसिद्ध आहे बाजार. चना, सोयाबीन, गेहूं, स्पायसेस, कॉटन हे सगळं याचे डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट, फ्युचर कॉन्ट्रॅक्ट. प्रचंड संधी तुमच्या सर्वांपुढे बाजारामध्ये उपलब्ध आहे. फक्त आपल्याला ती गोष्ट माहित नव्हती आजपर्यंत. त्या गोष्टीपासून आपण लांब होतो, म्हणून आज त्या गोष्टी आपल्याला नवीन वाटतात, बाकी काही नाही. चला, दोन बाजारामध्ये काय काय फायदे मिळतात तुम्हाला. कैश मार्केट में तुम्हाला कुठलंच उधारी मिळत नाही, लेकिन ये बाजार इतना तगड़ा है डेरिवेटिव्स मार्केट, इसमें आपको उधारी मिलती है. बाकीच्या बाजारात तुम्हाला उधारी द्यावं लागते, लोकांना माणसं पाठवावं लागतात, फोन करावा लागतो, ब्ला ब्ला ब्ला. इथे तुम्हाला फ्युचर कॉन्ट्रॅक्टला अंदाज आहे 25% उधारी, म्हणजे 10 लाखाचा माल 2.5 लाखाला एक फ्युचर कॉन्ट्रॅक्ट. आणि ऑप्शन कॉन्ट्रॅक्टला तर भरपूर चॉईस उपलब्ध असतात, भरपूर स्ट्राईक प्राइस असतात. तर हार्डली एक 10-12 हजारापासून 30-40 हजारापासून सगळे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला उपलब्ध असतात ऑप्शन्स मध्ये. एक पूर्ण लॉट 10 लाखाचा माल तुम्हाला एक 2-4-5% मध्ये ऑप्शन्स मध्ये मिळतो, आणि चॉईस बरीच असते. कॅश मार्केटमध्ये तुम्ही एका स्टॉक मध्ये ट्रेड करू शकता, पण इथे लॉट मध्येच काम करावं लागतं. लॉट मध्येच प्रॉफिट होतो, लॉट मध्येच लॉस होतो. ओके. इन्फोसिस कितीचा लॉट आहे? 600चा लॉट आहे. 600 शेअर्सचा लॉट आहे. याला एक्सपायरी नसते, हे तुम्ही डीमॅटला तुम्ही ठेवू शकता. याला एक्सपायरी असते, याला शॉर्ट टर्म पिरियड असतो. शॉर्ट सेल एकाच दिवसासाठी अलाउड आहे. इंट्राडे जर तुम्ही करत असाल तर तुम्ही 10 शेअर्स बाटा इंडियाचे आजच्या आज विकू शकता, शॉर्ट सेल करू शकता. दोन प्रकारचे ट्रेड करता आलं पाहिजे ना तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये. दोन प्रकारचे ट्रेड कोणते आहेत? एक लॉंग ट्रेड आणि एक शॉर्ट ट्रेड. लॉंग ट्रेड म्हणजे कोणता? मी आधी विकत घेतोय आणि नंतर विकतोय, लॉंग करतोय. लॉंग आधी बाय नंतर सेल. शॉर्ट सेल म्हणजे काय? माझ्याकडे एकही शेअर नाहीये, स्टील मी आधी शेअर सेल करू शकतो. आधी सेल. जर समजा मला 5 स्टार ट्रेड मिळाला, मी स्टार मध्ये बोलेल, कारण ती जगातली सर्वात सुंदर आणि सगळ्यात मोठी सिस्टीम आहे. तुम्ही आधी शॉर्ट सेल केलं, आधी सेल केलं 100 शेअर्स विप्रो या कंपनीचे 400 रुपयाच्या भावाने. 380 जर आला तर मी खाली बाय केलं, त्याला म्हणतात शॉर्ट सेल. वर गेला तर प्रॉब्लेम होईल. कॅश मार्केटमध्ये तुम्हाला एकाच दिवसासाठी करता येतं, पण फ्युचर आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला 2 दिवस, 2 आठवडे, 2 महिने, 3 महिने आणि त्याला रोल ओव्हर करून पाहिजे तितके महिने तुम्ही शॉर्ट सेल करू शकता. इथला ROI रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट 1%, 2%, 3% असतो. पण ऑप्शन्स मध्ये आणि फ्युचर मध्ये 5 आणि 10% दिवसाला मिळवणं हा चिल्लर गेम आहे. 5 आणि 10% म्हणतोय दिवसाला. 5% सिंपल, विथ प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट, स्टॉप लॉस लावून. प्रत्येक गोष्टीला स्टॉप लॉस लावलाच पाहिजे. अगदी कॅश मार्केट असलं तरी स्टॉप लॉस लावा. स्टॉप लॉस म्हणजे काय? मी आधी बाय केलं, एक शक्यता आहे की माझ्या बाजूला जाईल, माझा टांगा पलटी होईल. खाली जर गेलं तर त्या जवळ, जर माझ्या त्या स्टॉप लॉसच्या जवळ गेलं तर ती ऑर्डर ट्रिगर होईल आणि मी त्या ट्रेडच्या बाहेर पडेल. ऑलराईट मित्रांनो, सेल्फ एज्युकेशन हे फार महत्वाचं आहे फॉर्मल एज्युकेशन पेक्षा. सेल्फ एज्युकेशन कोणतं? बँक निफ्टी ट्रेडिंग, डिजिटल मार्केटिंग. कोरोनाच्या नंतर ह्या सगळे हे जे सेल्फ एज्युकेशन आहेत, व्हिडिओ एडिटिंग, देर आर सो मेनी टाइप्स ऑफ स्किल्स दॅट यू नीड टू एक्वायर ॲज अर्ली ॲज यू कॅन. यू हॅव टू. बँक निफ्टी मित्रांनो, एक्सपायरीच्या दिवशी दुप्पट, 3 पट बरेचदा होतो, आणि मी बरेचदा बघितलेलं आहे 10 पट, 15 पट, 20 पट बँक निफ्टी. तुमच्याकडे 5,000 रुपये असतील तर 1 लाख रुपये. जर तुमच्याकडे प्रॉपर मेथड असेल, प्रॉपर स्ट्रॅटेजी असतील, सगळ्या गोष्टी असतील, इतका ROI इथे मिळतो. डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये काम करायला शिका. आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट खूप सोपं आहे. कॉल, पुट, फ्युचर, डेरिव्हेटिव्ह मार्केटला एक गोष्ट तगडी लागते, ती म्हणजे प्राइस ऍक्शन आणि काही ब्रह्मास्त्र लागतात, त्याला इंडिकेटर म्हणतात. त्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर डेफिनेटली
तुम्हाला चांगला गुरु तोच जो गुरु तुम्हाला प्रिसाइज एंट्री सांगतो त्या स्टॉकमध्ये, त्या कॉलमध्ये, पुटमध्ये, स्टॉप लॉस सांगतो आणि प्रॉफिट कुठे बुक करायचा ट्रेलिंग स्टॉप लॉस देतो. अशा 3-4 गोष्टी जर देत असेल तर तो एक चांगला ट्रेडर, चांगला कोच. आणि बरेचसे बुकिश लोक आहेत मार्केटमध्ये, म्हणजे ते नुसतं डेफिनेशन सांगताय, कॉलची डेफिनेशन, पुटची, हे टाइम व्हॅल्यू. प्रॅक्टिकल त्याला अप्रोच असावा. कशामध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मार्केट करता येतं, स्टॉकमध्ये करता येतं. फक्त 140 स्टॉक आहेत आणि बाजार एकच आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला नगण्य आहे डेरिव्हेटिव्ह मार्केट. त्या बाजारामध्ये चालत नाही फारसं. कुठे चालतं? नॅशनल स्टॉक एक्सचेंज. कुठल्या बाजारात चालतं? नॅशनल स्टॉक एक्सचेंज. 99-98% ट्रेडिंग हे NSE ला चालतं. सगळ्या स्टॉकमध्ये चालतं का? 1800च्या आसपास स्टॉक लिस्टेड आहेत NSE ला. किती स्टॉक मध्ये चालतं? ऑलमोस्ट 140 स्टॉक मध्ये फक्त चालतं. फक्त करन्सीज MCX ला चालतं. 4 पेअर आहेत: अमेरिकन डॉलर रुपया, युरो रुपया, GBP रुपया, जापनीज येन रुपया. त्यातलं 70-80% ट्रेडिंग हे अमेरिकन डॉलर आणि रुपयामध्ये चालतं. 2,500-3,000 रुपये लागतात फक्त मित्रांनो. $1,000 लॉट असतो. अजूनही आपण तिथून लांब फेकला गेलोय. आपल्याला माहितच नाही या गोष्टी अस्तित्वात आहेत. 10-20 पैशाची मुवमेंट असते. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? 2,500 जर तुम्हाला 200-250 रुपये मिळाले तर 10-20 पैशाची मुवमेंट असते. लक्षात घ्या. 1 पैशाची मुवमेंट म्हणजे 10 रुपये. कमोडिटीज, सिल्वर, क्रूड ऑइल, गोल्ड, नॅचरल गॅस, जबरदस्त लिक्विडिटी आहे, छानपैकी व्हॉलेटिलिटी आहे. त्या गोष्टीमध्ये करा. इंटरेस्ट रेट स्वॅप कोणी करत नाही इंडियामध्ये. चला, अंडरलाईंग ऍसेट कोणते आहेत? क्रूड ऑइल हा कच्चा माल आहे, त्याला अंडरलाईंग ऍसेट म्हणतात. त्याचं डेरिव्हेटिव्ह काय? डिराईव्ह काय? त्याच्यापासून काय डिराईव्ह केलंय? त्याच्यापासून पेट्रोल तयार होतं, नाफ्ता तयार होतं, केरोसिन तयार होतं, ATF तयार होतं, एव्हिएशन टर्बाईन फ्युएल जे फ्लाईट्सला लागतं. नागपुरी संत्री खाली दाखवली ती अंडरलाईंग ऍसेट आहे. त्याचं डेरिव्हेटिव्ह काय? ट्रॉपिकाना, फ्रुटी, हे ज्यूस. मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती या स्लाइडवरून, की डेरिव्हेटिव्ह मार्केटचे भाव तेव्हाच वाढतील, डेरिव्हेटिव्हचे भाव तेव्हाच वाढतील जेव्हा स्पॉटचे भाव वाढतील. म्हणजे काय? याचे भाव कमी झाले तर इकडे भाव कमी होतील. म्हणजे फ्युचर आणि ऑप्शनचं ट्रेडिंग बाजारातले, मार्केटमधले जे स्पॉटचे रेट आहेत, स्पॉटचे चार्ट बघूनच तुम्हाला ट्रेडिंग करायचं. ती बँक निफ्टी असो, निफ्टी असो, वॉट एव्हर, कुठलंही कमोडिटी असो. स्पॉट मध्ये जर भाव वाढले, स्पॉटचा चार्ट असतो HDFC बँकेचा आणि HDFC बँकेच्या फ्युचरचा चार्ट. तुम्हाला कुठले चार्ट बघायचे? स्पॉटचे चार्ट बघायचे. रेअर केसमध्ये काही बँक निफ्टीच्या स्ट्रॅटेजीज मध्ये मी पुट कॉलचे चार्ट बघायला सांगतो. त्याला माझे ब्रह्मास्त्र आहेत 2-3, सांगेल मी तुम्हाला कोणते. ते ब्रह्मास्त्र मी वापरतो. 2 गोष्टी असल्याशिवाय तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये पैसाच मिळू शकत नाही: मोमेंटम आणि व्हॉलेटिलिटी. या दोन्ही गोष्टी हँडल करता आल्या पाहिजे. कित्येक पैसे गमावल्यानंतर मी ऑलमोस्ट माझ्या शिक्षणावर 10-12 लाख रुपये खर्च केले. माझे गुरु काही इंडियामध्ये, काही US, UK मध्ये. सो आय पे हेवी फीस. त्या गोष्टी शिकल्यानंतर लक्षात आलं की बाबा फक्त प्राइस ऍक्शन वरती डेरिव्हेटिव्ह मार्केट आहे. हे सगळं अंधश्रद्धा आहेत. ओपन इंटरेस्ट आमचं ब्ला 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 सगळं, डेल्टा, गॅमा, थिटा. तर त्या गोष्टींमुळे मार्केटमध्ये खूप ते क्लिष्टही झालं, कठीण करून टाकलं. 2 प्रकारचे मार्केट आहेत, एक ओव्हर द काउंटर आणि दुसरं एक्सचेंज ट्रेडेड मार्केट आहे. एक्सचेंज ट्रेडेड मार्केट म्हणजे कोणतं? आपण जो कांद्या, टोमॅटोचा, डाळिंबाचा सौदा केला ते ओव्हर द काउंटर आहे. त्याला कुठलंही संरक्षण नाही, त्याला काउंटर पार्टी रिस्क असते. समजा तो टोमॅटोचा सौदा केला होता, भाग गया तो, पैसे लेके भाग गया तो, टोमॅटो लेके भाग गया तो, ये प्रॉब्लेम आहे का? एक्सचेंज ट्रेडेड मार्केटमध्ये जे आपण सगळे करणार आहोत, एक्सचेंज ट्रेडेड बाजारामध्ये, एक्सचेंज कोणतं? नॅशनल स्टॉक एक्सचेंज. याला क्लिअरिंग कॉर्पोरेशनचं मोठं संरक्षण उपलब्ध आहे. म्हणजे बायर आणि सेलर तुम्हाला फसवूच शकत नाही. ब्रोकर हा एक मध्यस्थ आहे, क्लिअरिंग कॉर्पोरेशन दोघांची जबाबदारी घेते. क्लिअरिंग कॉर्पोरेशनने जबाबदारी घेतली की तुमचा त्रास संपला.
एक्सचेंज ट्रेडेड मार्केट आहे, खूप सुरक्षित आहे. बघा डेरिव्हेटिव्ह मार्केट कशामध्ये चालतं, फ्युचरमध्ये चालतं आणि ऑप्शन्समध्ये चालतं. कशामध्ये चालतं, इंडेक्समध्ये आणि स्टॉकमध्ये. इंडेक्स कोणते दाखवतो तुम्हाला, स्टॉक 140 स्टॉक, फक्त टॉप स्टॉक जे आहेत त्यातले निफ्टी 50 सर्वच आहेत. निफ्टी 50 50 स्टॉक टॉप मार्केट कॅपिटलायझेशन ज्यांचं आहे तसे 50 स्टॉक, ते 50 स्टॉक याच्यामध्ये असणारच आहेत. फ्युचर आणि ऑप्शन मधला मी फरक तुम्हाला सांगितला. फ्युचरमध्ये काय असतं, एक महत्वाचा फरक कोणता आहे, बायर आणि सेलरला ऑब्लिगेशन आहे दोघांना, आणि ऑप्शन मध्ये बायरला कुठलंही ऑब्लिगेशन नाही, तो सौदा सोडून देऊ शकतो. इंडेक्स फ्युचर, याला इंडेक्स फ्युचर म्हणतात, याला स्टॉक फ्युचर, याला इंडेक्स ऑप्शन, याला इंडेक्स स्टॉक. कशामध्ये चालतं इंडेक्स फ्युचर्स, इंडेक्स निफ्टी आणि बँक निफ्टी, आणि ही तिसरी गोष्ट ही रिप्लेस करेल मी, आयटी फायनान्शियल सर्व्हिसेसचा एक इंडेक्स आलाय. ओके, एनबीएफसी प्लस बँका मिळून बँक निफ्टी नावाप्रमाणेच 8-9 ज्या काही टॉपलाईन बँक्स आहेत, फ्रंटलाईन बँक आहेत, त्या बँकांचा मिळून बँक निफ्टी तयार होतो, आणि ह्या 50 स्टॉकचा हा निफ्टी तयार होतो. त्यात सगळ्या सेक्टरचे सगळे स्टॉक आलेत. फायनान्शियल सेक्टरचं वेट त्यातही मोठं आहे. बँक निफ्टीमध्ये एचडीएफसी बँक, कोटक बँक, स्टेट बँक, एसबीआय, या 4-5 बँका एकत्र केल्या की 70% वेट त्या 4-5 बँकांचं आहे. इंडसइंड बँक. समझदारी का सौदा आहे बँक निफ्टी. स्टॉक फ्युचर्स हे सगळे स्टॉक फ्युचर, आणि 140 फ्युचर हे लिक्विड असतात बऱ्यापैकी, त्यात प्रॉब्लेम नसतो, फक्त प्रॉब्लेम ऑप्शन मध्ये येतो. हे इंडेक्स ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये दोनच याच्यामध्ये करा, निफ्टी आणि बँक निफ्टी. यातले फक्त एक 50, 60, 70 स्टॉकच लिक्विड आहेत. फ्युचरसाठी प्रॉब्लेम नाही आहे, पण 140च्या 140 स्टॉक हे लिक्विड नाही आहेत. म्हणून माझी यादी खूप क्लिअर आहे. 50 ते 60 स्टॉक फ्रंटलाईन सुरुवातीचे, निफ्टी 50तले ऑलमोस्ट त्यातले 90% त्या ऑप्शन मध्येच ट्रेडिंग करा, कारण ते लिक्विड आहेत. बघा 140 स्टॉक मी तुम्हाला दाखवलेत. लिक्विडिटीचा अर्थ काय, एक तर भरपूर बायर आणि सेलर उपलब्ध असणं, आणि जेव्हा भरपूर बायर सेलर असतात तेव्हा त्यातला स्प्रेड बायर सेलर मधला डिफरन्स हा कमी असतो. नाही तर तुम्ही जर बघितलं तर पिडिलाइट इंडस्ट्रीज, बॉश, श्रीरामट्रा, त्याच्यामध्ये बायर 5 रुपयाला उभा असतो प्रीमियम घेऊन, आणि तो सेलर 7 रुपयाला उभा असतो, तर त्यांचा सौदा होत नाही. बऱ्याच गोष्टी असतात. लिक्विड इलिक्विड स्टॉक मध्ये ऑप्शन ट्रेडिंग करू नका. काय काय फीचर्स आहेत फ्युचर ऑप्शनचे, याला डीमॅट रिलेशन नाही कोणतं. जर तुम्ही फ्युचर घेतला किंवा ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट घेतला तर ते तुमच्या मालकीचे नाही आहेत. 600 शेअरचा समजा तुम्ही लॉट घेतला, तुमच्या मालकीचे आहेत का ते, तुमच्या डीमॅटला आलेत का ते? जर ते तुमच्या मालकीचे नसतील तर तुम्हाला त्याच्यावरती कोणताही डिव्हिडंड, बोनस, बायबॅक, राईट इश्यू, वोटिंग राईट्स तुम्हाला मिळणार नाहीत, हे समजावून घ्या. हा, पण तुम्हाला त्याचा नफा नुकसान त्याचा फायदा होणार आहे, प्राइस अप्रिशिएशनचा फायदा होणार आहे. मार्जिन बेस्ड ट्रेडिंग आहे, उधारी भेटते छानपैकी. ब्रेकआउट ट्रेडिंग करायचं आहे आपल्याला, स्टार जोडायचे आहेत. 5 स्टार ट्रेड मिळाला, 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार. स्टॉक मार्केट ट्रेडिंग इज अ गेम ऑफ प्रोबॅबिलिटी, आणि ज्याच्या बाजूला प्रोबॅबिलिटी जास्त तो सिकंदर. कॅसिनो मध्ये एकतर मालक असतो आणि गॅमलर असतात. सगळ्यात जास्त प्रोबॅबिलिटी कोणाच्या बाजूने असते, मालकाच्या बाजूने असते. गॅमलर हारतात, ते 90% तसेच हारतात. ज्याच्या बाजूला प्रोबॅबिलिटी जास्त तो जिंकणार आहे. आणि आपण फक्त क्वालिटी, हाय ट्रेडेड, हाय रेटिंग स्टार मध्येच आपण काम करतो. 5 स्टार, 6 स्टार, 7 स्टार, 4 स्टार ट्रेड मिळाला तरच आपण एंट्री करतो. म्हणजे आपण फक्त क्वालिटी ट्रेड शोधायचे. नॉन डिलिव्हरी बेस्ड आहे, डिलिव्हरी मिळत नाही याची. कंपल्सरी ट्रेडेड इन लॉट साईज. निफ्टीचा लॉट 75चा आहे, 75 युनिट. बँक निफ्टीचा 25चा लॉट आहे. मार्जिन रिक्वायरमेंट किती असतं, तुमचा जो ब्रोकर असेल, गुगलमध्ये छानपैकी टाईप करा, झिरोदा मार्जिन कॅल्क्युलेटर, मोतीलाल ओसवाल मार्जिन कॅल्क्युलेटर, ते सगळं देत होतो. प्रत्येक स्टॉकला मार्जिन थोडंफार वेगवेगळं असतं, प्रत्येक स्टॉकला मार्जिन थोडंफार वेगळं असतं. तर ते मार्जिन तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. 3 प्रकारचे लोक काम करतात त्याच्यामध्ये, ट्रेडर्स, हेजर्स आणि आर्बिट्राज. मी तुम्हाला हे 3ही प्रकारचं ट्रेडर बनवणार आहे.
ये मेरा वादा रहा आपसे, मैं आपको ट्रेडर भी बनाऊंगा, हेजर भी बनाऊंगा और आर्बिट्राज भी बनाऊंगा. ट्रेडर काय करतात, ते सिंगल लेग मध्ये काम करतात किंवा डबल लेग मध्ये, सिंगल लेग मध्येच करतात नॉर्मली. एक कॉल किंवा एक पुट बाय घेऊ करून ते स्पेक्युलेटिव्ह ट्रेडिंग करतात. सिंगल लेग स्ट्रॅटेजी सुद्धा जबरदस्त चालतो, फक्त स्टार त्याला जास्त असले पाहिजे. प्रत्येक ट्रेडला ग्रेडिंग करायला शिका. ग्रेडिंग जर करायला तुम्ही शिकलात तर तुम्ही जगातले सर्वात समजदार ट्रेडर झालात. ट्रेडर व्हायला पण मी तुम्हाला शिकवणार आहे. हेजर्स काय करतात, तिजी मंदी दोन्ही पोझिशन सोबत घेतात, त्याच्या लेवल्स असतात. काय करणार आहे मी, की समजा भारतातलं इलेक्शन आलं, हे आपलं बाकीचं नाही आहे कुठलं, मणिपूर म्हणजे त्रिपुरा, आसाम, हे इलेक्शन नाही, लोकसभेचं इलेक्शन किंवा बजेट. काय करतो आपण, हेजिंग स्ट्रॅटेजी करतो, इनडायरेक्शन स्ट्रॅटेजी करतो. म्हणजे काय, कॉलपुट सोबत घेतो, एक हिरो होतो एक झिरो होतो. एक स्ट्रॅटेजी देणार आहे मी तुम्हाला बँक निफ्टीची, तशी स्ट्रॅटेजी देणार आहे, स्ट्रॅडल स्ट्रॅटेजी त्याला म्हणतात. ओके, हेजिंग मध्ये काय होतं, आता आमच्या बहुतेक सगळ्या पोझिशन हेजिंगच्याच असतात. हेजिंग मध्ये प्रॉफिट कमी मिळतो पण लॉसेस एकदम छोटे होतात. लॉसेस ची हवाच निघून जाते, लक्षात घ्या. हेजिंग. आर्बिट्राज म्हणजे काय, दोन मार्केट मधला फरक त्याचा फायदा घेणं, दोन प्रोडक्टच्या किमतीतला फरक त्याचा फायदा घेणं. आणि ही स्ट्रॅटेजी पण मी तुम्हाला देणार आहे ज्याचा सक्सेस रेशो 100%, 99 नाही, 0% लॉस होण्याची शक्यता याच्यामध्ये, या स्ट्रॅटेजी आर्बिट्राज मध्ये. आर्बिट्राजचा अर्थ काय, पिंपरी मार्केटला ऍपल 100 रुपये किलो आहे आणि पुण्यातलं गुलटेकडी मार्केट तिथे 110 रुपये किलो आहे सध्याचा बाजार भाव. स्मार्ट व्यापारी काय करेल, इथून गाडी भरेल तिकडे टाकेल, खर्च समजा त्याला 5 रुपये मिळाले, फेअर इनफ. आर्बिट्राज. एनएससी बीएससी वरती पण फरक असतो दोन किमतीमध्ये. फ्युचर कॉन्ट्रॅक्ट, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, दोन पार्टीज मधला कॉन्ट्रॅक्ट आहे, भविष्यातला तारखेला सेटल होणार आहे, लॉट मध्ये मार्जिन बेस्ड ट्रेडिंग आहे, छानपैकी लिव्हरेज मिळतं. हे बघा, म्हणजे 10 लाखाचा लॉट तुम्हाला 2.5 लाखात मिळतो. आणि फ्युचर ट्रेडिंग हे तुम्हाला नंतर करायचं, सगळ्यांनी सुरुवात ऑप्शन पासून करायची. ऑप्शन साठी तुम्हाला 10, 20, 30 हजार, 40 हजारात एक लॉट मिळतो. आणि बँक निफ्टी एक्सपायरीच्या दिवशी जी स्ट्रॅटेजी मी देणार आहे त्याला हार्डली 8-10 हजारामध्ये काम होतं. फ्युचरचे हे सगळे लिक्विड आहे मार्केट, शॉर्ट सेलिंग लिगल आहे, ट्रेडर कॅन मेक हे लॉट ऑफ मनी. आणि हेजिंग साठी फार सुंदर आहे. हेजिंग म्हणजे काय, समजा तुमच्याकडे 500 शेअर्स पडलेले आहेत डीमॅटला रिलायन्स, आणि तुम्हाला एक मोठा अंदाज आलाय की मार्केट पडणार आहे, 4 स्टार ट्रेड आहे, तुम्ही काय करू शकता, एक पुट विकत घेऊ शकता, एखादा फ्युचर सेल करू शकता. म्हणजे सेल केल्यावर इकडून प्रॉफिट होईल आणि इकडून लॉस होईल, तर हा लॉस इकडे कम्पेन्सेट होईल. वर गेलं तर तरी तुमचा प्रॉफिट लॉस नील होईल. तर त्या लेवल्स असतात, ऍक्च्युअली त्याचा बराच अभ्यास असतो, पण तुम्ही अशा प्रकारे हेजिंग करू शकता. कॉन्ट्रॅक्ट साईज, लॉट साईज मध्येच डील होतं. एक्सपायरी स्टॉक्स मध्ये प्रत्येक महिन्याचा शेवटचा गुरुवार हा एक्सपायरी असतो. आता कुठला महिना सुरू होईल, आता एप्रिल सुरू होईल. मार्चची एक्सपायरी संपली, कारण दर महिन्याचा शेवटचा गुरुवार, मित्रांनो, दर महिन्याचा शेवटचा गुरुवार हा स्टॉक साठी, त्या 140 स्टॉक साठी एक्सपायरी है. और एक मैं आपको ब्यूटी बता रहा हूं, निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये प्रत्येक आठवड्याचा गुरुवार हा एक्सपायरी आहे. दर आठवड्याला संधी येते मित्रांनो, हात धुवून घ्यायचे. आणि जिथे संधी नसेल, इन्व्हिटेशन नसेल, डू नॉट ट्रेड विदाउट इन्व्हिटेशन. इन्व्हिटेशन नसलं तुम्ही पंक्तीला जाता का, रिसेप्शनला जाता का कोणाच्या, नाही जात ना, मग इथे कशाला बसता मरायला, लॉसेस होतात ना. प्रोसेसने एंट्री करा, प्रोसेसने बाहेर जा, प्रोसेसने फॉलो द प्रोसेस, फॉलो द प्रोसेस, फॉलो द प्रोसेस. मनी, प्रॉफिट, हॅपी लॉसेस सेकंडरी आहेत, ते पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम आहे. तुम्हाला काय करायचं, फक्त प्रोसेस फॉलो करायची आणि तिथे डोकं लावायचं नसतं. प्रोसेस फॉलो करताना प्रोसेस आपलं काम करते ना. पेनाच्या फॅक्टरीत जातात ते डोकं लावतात का, माहिती आहे, इतकं रॉ मटेरियल टाकायचं, इतकं टेम्परेचर लावायचं, मशीन इतका वेळ चालवायची, पेन तयार होतं.
So everything is defined, my dear friends. Okay. So Thursday is expiry. थर्सडेला सुट्टी असेल तर बुधवारी एक्सपायरी होते. 3 प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट बाजारात नेहमी उपलब्ध असतात. आता हा करंट मंथ समजा एप्रिल 2021 हा करंट मंथ आहे. मे 2021 हा नेक्स्ट मंथ आणि फार जून म्हणजे एप्रिल मे जून असे 3 महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट उपलब्ध असतात. आणि 70-80% ट्रेडिंग मित्रांनो या नियर मंथ मध्ये असतं, करंट मंथ मध्ये असतं, फॉर ऑब्वियस रिझन्स. मार्क टू मार्केट नावाचा विषय फ्युचरमध्ये. फ्युचरमध्ये थोडंसं भांडवल जास्त लागतं. फ्युचरमध्ये काय करावं लागतं, तुम्हाला भांडवल थोडंसं जास्त ठेवावं लागतं आणि तिथे M2M सेटलमेंट होतं. M2M म्हणजे काय, मार्क टू मार्केट. मार्क टू मार्केट सेटलमेंट होत असतं. प्रॉफिट असेल तर जमा नाही करावं लागत. लॉस जर असेल समजा तुमचा 12,000 रुपये तर ते टॉपअप करावं लागतं. म्हणजे तुम्ही पोझिशन आपली स्क्वेअर ऑफ केलेली नाही, मार्क टू मार्केट ठेवूनच तुम्हाला ट्रेडिंग करता येतं. आता आलोय आपण सुंदर विषयाकडे, त्याचं नाव आहे ऑप्शन्स. तेजीचा व्ह्यू असेल तुम्हाला, स्ट्रॉंग तेजी, तर आपल्याला कॉल घेतला पाहिजे. आणि जर मंदी होणार असे जर सगळे संकेत मिळत असतील तर आपल्याला पुट विकत घेतला पाहिजे. कॉल आणि पुट. कॉल आणि पुट तुम्हाला सेल पण करता येतात मित्रांनो. कॉल सेलिंग किंवा ऑप्शन सेलिंग मी जबाबदारीने सांगतो, मी कित्येक वर्षापासून करतो. ऑप्शन रायटिंग असा त्याला शब्द आहे. ऑप्शन रायटिंगचा सक्सेस रेशो हा 80-85-90% एवढाच आहे सक्सेस रेशो. आणि 10% जर तुमची रिस्क प्रॉपर मॅनेज केली नसेल, स्टॉप लॉस लावला नसेल, तर त्या 10%त बाकीचा सगळा प्रॉफिट धुवून निघतो. इतकं ते डेंजरस सुद्धा आहे. पण त्याला मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट आपली असतेच. स्टॉप लॉस आपण त्याला प्रॉपर लावतो, त्याला हेजिंग करतो, या गोष्टी असतात. त्याच्यामुळे अजिबात गॅप अप गॅप डाऊन काहीच घाबरायचं काम नाही. ओके. कॉल आणि पुट. हे बघा, कॉल आणि पुट मध्ये काय होतं, कॉल तुमचा तेजीचा व्ह्यू असेल तर तुम्ही बाय करता. कॉल सेल केव्हा करता, मंदी असेल तर. पुट केव्हा बाय करता, तेजीचा संकेत असेल तर तुम्ही पुट बाय करता. पुट सेल केव्हा करता, तेजी असेल तर. पुट सेलिंग तेजी, कॉल सेलिंग मंदी स्लाइटली. कॉल सेलिंग आणि पुट सेलिंग करून FIs 16 ते 18 हजार कोटी भारतातून दरवर्षी नेतात. कारण भांडवल त्यांच्याकडेच असतं, याला थोडं भांडवल जास्त लागतं आणि त्याला थोडा अभ्यास लागतो. मी तुम्हाला दोन्ही गोष्टी देईल, म्हणजे कॉल बाईंग, पुट बाईंग कधी करायचं, सेलिंग कधी करायचं, म्हणजे ऑप्शन, लॉंग ऑप्शन आणि शॉर्ट ऑप्शन, सगळ्या स्ट्रॅटेजीज मी ऑलमोस्ट तुम्हाला 8 ते 12 स्ट्रॅटेजीज देणार आहे. त्याची सुद्धा ही एक्सपायरी स्ट्रॅटेजी आहे बँक निफ्टीची. ज्या लोकांना काहीच माहित नाही बँक निफ्टी मधलं त्यांना थोडी अवघड आहे, कारण त्यांना काही टर्म्स कळणार नाही. पण जे ऑलरेडी काम करतात बँक निफ्टी मध्ये त्यांनी काय करायचंय, गुरुवारी एक्सपायरी असते बरोबर. बँक निफ्टीची एक्सपायरी केव्हा असते, गुरुवारी असते. त्या बँक निफ्टीच्या एक्सपायरीला गुरुवारच्या दिवशी त्या एक्सपायरीचा ओपनिंग बघा, ओपनिंग प्राइस, ओपन प्राइस असते ना बँक निफ्टीची. समजा बँक निफ्टी सकाळी त्या दिवशी 33,000 किंवा जास्त घेऊ आपण 35,000. 35,000ला बँक निफ्टी ओपन झाला. बँक निफ्टीची ओपन प्राइस तर सकाळी 9:09 क्लिअर होते. 9:15 मार्केट ओपन होते. याचा सुद्धा सक्सेस रेशो 65-70%. ओके. त्याला RSI, बोलिंजर बँड, बाकीच्या गोष्टी जोडल्या तर आणखी म्हणजे त्यात म्हणजे वारे नारे हो जाएंगे आपके. जर तुम्ही आलात कोर्सला तर काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही कोर्सला आलंच पाहिजे असं काय माझं बंधन नाही. आपकी दुआ से मुझे काफी कुछ मिल रहा है. आणि माझं प्रायमरी उत्पन्न हे ट्रेडिंग मधनं येतं, हेजिंग स्ट्रॅटेजीज मधनं येतं, आर्बिट्राज मधनं येतं. ओके. बँक निफ्टी म्हणजे ट्रेनिंग ही माझी पॅशन आहे, पण ते माझं सेकंडरी उत्पन्न आहे. 35,000ला बँक निफ्टी ओपन झाला. तेव्हा ही स्ट्रॅटेजी फक्त गुरुवारीच करायची, कारण प्रीमियमचे भाव खूप कमी झालेले असतात. फक्त गुरुवारी करायची बँक निफ्टी. ती एक्सपायरी निवडा त्या दिवसाची, पुढच्या एक्सपायरीचे भाव आणखी जास्त असतील प्रीमियमचे. आज गुरुवार आहे, आजच्या एक्सपायरीचं ओपन किती प्राइसला झाला
बँक निफ्टी ते नोट डाऊन करा. आता तुम्हाला एक लेवल आउट ऑफ द मनी पुट आणि कॉल घ्यायचे, बाय करायचे, बाय. सेलिंग अजिबात करू नका. ऑप्शन सेलिंग हा नंतरचा थोडासा ऍडव्हान्स वर्ग आहे. मी सगळं शिकवणार तुम्हाला, काही काळजी करू नका. पण तुम्हाला सुरुवात छोटी करायची, कारण तुम्ही सगळे पहिल्या गिअरमध्ये करायचे, नवीन विद्यार्थी आहात, रिस्क कमी घ्यायची. तुम्हाला 2 कॉल आणि पुट घ्यायचे. एक लेवल वरचा ओटीएम, ज्यांना माहिती आहे ते समजावून घ्या, ज्यांना माहित नाही त्यांना मी त्यांना क्लिअर होईल नंतर. 36,000चा कॉल, सॉरी 35,100, एक लेवल 100 पॉईंटचा गॅप असतो, याचा कॉल विकत घ्यायचा आहे. आणि एक लेवल खालचा ओटीएम आउट ऑफ द मनी, म्हणजे किती झाला तो, 34,900चा पुट विकत घ्यायचा आहे. आता महत्वाची कॅच आहे याच्यामध्ये, एक महत्वाचा नियम आहे या स्ट्रॅटेजीला. आता या दोघांची बेरीज प्रीमियमची ही 80च्या खाली असली पाहिजे, 80-85च्या खालीच असायला पाहिजे. म्हणजे साधारणतः समजा हा 45 आहे आणि हा 35, काय जे असेल या दोघांची बेरीज ते किती असो, विकत घेताना हा माल आपल्याला 80 रुपयाच्या वर अजिबात परवडणार नाहीये. प्रीमियम खिशातून किती जाणार आहेत तुमच्या, 80-85 चालेल हार्डली, 5 पॉईंट इकडे तिकडे, किंवा 9:15ला नसेल तर थांबा, 1 तास वर, अर्धा तास मार्केट साइडवेज गेलं की ते प्रीमियम कमी होतात, कारण त्याची एक्सपायरी आजच आहे. कारण याच्यामध्ये फक्त टाइम व्हॅल्यू शिल्लक आहे, त्याच्यामध्ये इंट्रिन्सिक व्हॅल्यू शिल्लक नाही. ओके, तर 80 पाहिजे बेरीज. तर तुम्हाला खर्च किती येणार आहे, इन्व्हेस्टमेंट किती असणार आहे तुमचं, 80 गुणिले 25 किती झाले ते, 2,000 रुपयाची फक्त गुंतवणूक आहे तुमची मार्केटमध्ये, फक्त 2,000 रुपये. काय घाबरायचं. ओके, 2,000 रुपये, 2,000 रुपयाची रिस्क घेतली. याला 30% स्टॉप लॉस लावा. स्टॉप लॉस म्हणजे हा प्रीमियम जर साइडवेज गेला त्या केसमध्ये आपल्याला लॉस होऊ शकतो. या स्ट्रॅटेजीमध्ये एकाच केसमध्ये तुम्हाला लॉस होणार आहे, जर तो बँक निफ्टी 35,100 आणि 34,900च्या मध्येच जर फिरत राहिला पुढचे काही तास, तर तुम्हाला लॉस होणार आहे. तो लॉस किती घ्यायचा आहे, 30% स्टॉप लॉस लावायचा आहे तुम्हाला दोन्हीला, म्हणजे फक्त 600 रुपये लॉस जर आपल्याला अपेक्षित असेल तरच या स्ट्रॅटेजीमध्ये जायचं. 600 रुपये लॉस घेऊन बाहेर पडायचं. सिंपल, की आज आपला दिवस नव्हता. या स्ट्रॅटेजी सक्सेस रेशो 65-70% आहे. तुम्ही क्लासमध्ये आलात तर आणखी त्याला मी 80-90% त्याला पॉवरफुल वेगळ्या स्ट्रॅटेजीज, RSIच्या बोलिंजर बँड, बाकीच्या ADX सगळं घेऊन ट्रिमेंडस स्ट्रॅटेजीज, म्हणजे दररोज स्क्रीनशॉट येत राहतात. आणि त्या स्ट्रॅटेजीज मध्ये बँक निफ्टी कोणत्याही दिवशी करू शकता. या स्ट्रॅटेजी फक्त एक्सपायरीच्या, मी जी फ्री स्ट्रॅटेजी तुम्हाला देतोय, या एक्सपायरीचा हायेस्ट आकडा होता विद्यार्थ्याचा एका 41,925 रुपये काहीतरी. मल्टिपल लॉट मध्ये त्याने काम केलं, पिरॅमिडिंग केलं, जसं सांगितलं होतं पिरॅमिडिंग सुद्धा मी त्याच्यामध्ये शिकवतो. ओके, तर फक्त 600 रुपयाचं तुम्हाला रिस्क घ्यायची आहे. मित्रांनो, आता 3 सिनेरिओ आहेत, 3च सिनेरिओ आहेत. एकतर साइडवेज जाईल, या 200 पॉईंटच्या मध्ये जर बँक निफ्टी राहिला तर तो साइडवेज जाईल या रेंजमध्ये, 35,100 आणि 34,900 या रेंजमध्ये फिरत राहिलं तर त्याला म्हणतो आपण साइडवेज गेला. आता असं जनरली कमी होतं, बँक निफ्टी 200-300 पॉईंट एक तर खाली जातो नाही तर वर जातो, दोन्ही केसमध्ये आपल्याला प्रॉफिट होणार आहे. बँक निफ्टी जर 35,300, 35,200, 35,300, 35,400 गेला तर या 45 रुपयाचे 125 होणार आहेत, 225 होणार आहेत, आणि हा झिरो होणार आहे पुट. म्हणजे एक झिरो होईल, एक हिरो होईल. मार्केट वर गेलं तर कॉल हिरो होईल, पुट झिरो होईल. मार्केट जर खाली गेलं, टमकन खाली गेलं, कोसळलं मार्केट, 34,800, 34,700, 34,600, पुट 35 रुपयाचा पुट तुमचा 335चा होईल, आणि कॉल एक्सपायरीला 5 पैसे होईल, झिरो होतो. तुमचा ब्रेक इव्हन कुठे आहे, 80 रुपयाच्या वर गेला की तुमचा ब्रेक इव्हन सुरू झाला. लक्षात घ्या, तुमचा खर्च किती आहे, खिशातून गेले 80 रुपये, 200 रुपये समजा कॉल पुटची बेरीज झाली, बाहेर पडा. 40 पॉईंट वर गेला,
काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? 40 गुणिले 25 1000 रुपये मिळणार आहे तुम्हाला. 2000 रुपयाच्या गुंतवणुकीवर 50% प्रॉफिट ROI 50%. आणि खात्री बाळगा, प्रीमियम इतके कमी झालेले असतात. नसतील झालेले तर 80-90च्या आत जर बेरीज होत नसेल तर नो ट्रेड. त्या दिवशी प्रीमियम महाग आहे. व्हॉलॅटिलिटी असेल किंवा काय XYZ भरपूर रिझन असतात. बँक निफ्टीचे खूप प्रीमियम असतील तर त्या दिवशी नो ट्रेड. सकाळी एक 80-90च्या आसपास तुम्हाला दोन्ही कॉल आणि पुट मिळून जातात. तुम्हाला ही स्ट्रॅटेजी कळली का? आणि या स्ट्रॅटेजीच्या प्रेमात पडलात का?